कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील मुसळधार पाऊस सुरू आहे आणि सर्वच नद्यांची पाणी पातळी आता मोठ्या प्रमाणामध्ये वाढली आहे। पंचगंगा नदीची धोका पातळीकडे आता वाटचाल सुरू आहे आणि त्यामध्ये राधानगरी धरण 90% भरलेलं आहे। कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडून नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग होऊ शकतो। कोल्हापुरातून ही महत्त्वाची बातमी। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार ही सुरूच आहे। आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे कोल्हापुरातले प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्या बरोबर आहेत। प्रताप, काय नेमकी कोल्हापुरातल्या पावसाची स्थिती आहे? तसंच राधानगरी धरण सुद्धा चांगलंच भरलेलं दिसतंय। काय नेमके तपशील येतात? राधानगरी धरण जवळपास 92% भरलेलं आहे। म्हणजे एकूणच धरण भरण्याची जी पॉसिबिलिटीज आहेत ते एकदम वाढलेले आहेत। अवघ्या काही तासात किंवा काही मिनिटांमध्ये धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडू शकतात कोणत्याही क्षणी, अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे। एकूणच आपण पाहतो की पंचगंगा नदी धोक्या पातळीच्या जवळ पोहोचलेली आहे। त्यामुळं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। अनेक गावातल्या लोकांनी स्थलांतरित केलेलं आहे। कोकणात जाणारे रस्ते देखील बंद झालेले आहेत। त्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे। एकूणच आपण पाहतो की कोल्हापूर जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर होईल की काय, अशा प्रकारची स्थिती निर्माण झालेली आहे। प्रशासनानं सर्व अधिकाऱ्यांना आपापल्या जागेवर राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। एकूणच आपण बघतो की प्रत्येक ग्रामपंचायतीनं नदीकाठच्या लोकांना सांगितलेलं आहे की अचानक पाणी वाढल्यानंतर अडचण येऊ शकते, त्यामुळे तुम्ही तात्काळ सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हा। ठीक, प्रताप, जरूर आपल्याकडून वेळोवेळी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। प्रताप नाईक आमचे कोल्हापूरमधले प्रतिनिधी, या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहेत कोल्हापुरातले।